ऍसिडचं नॉमेनक्लेचर प्रिपरेशन आपण पाहूयात. आता ऍसिडच्या फिजिकल प्रॉपर्टीज. अप टू C9 पर्यंतचे जे ऍसिड आहेत ते सर्व लिक्विड आहेत आणि त्यांना अनप्लिझंट म्हणजे नकोसा असणारा स्मेल आहे. हायर जे आहेत ते वॅक्स लाईक सॉलिड आहे, वॅक्स प्रमाणात ते सॉलिड आहे. अप टू C4 वॉटर सोल्युबल आहे ड्यू टू हायड्रोजन बॉन्डिंग. हायर जे आहेत ते इन्सोल्युबल आहेत, हायड्रोफोबिक नेचर इन्क्रीजेस, वॉटर हिटिंग नेचर इन्क्रीज होत जाते म्हणून ते इन्सोल्युबल आहे. बॉइलिंग पॉइंट ऑफ acid is greater than alcohol which is greater than aldehyd and ketone. Due to formation of dimer, acid चे दोन मॉलिक्यूल असे डायमर फॉर्म करतात. दोन मॉलिक्यूल मध्ये दोन हायड्रोजन बॉन्ड आहेत, त्यामुळे जास्त एनर्जी लागते उकळण्यासाठी ॲज कम्पेअर टू अल्कोहोल. अल्कोहोल मध्ये दोन मॉलिक्यूल मिळून एक हायड्रोजन बॉन्ड असतो, त्यामुळे ऍसिडचा बॉइलिंग पॉइंट अल्कोहोल पेक्षा हायर आहे. Acidity. Explain any two acidic properties of carboxylic acid. ॲसिडला ॲसिड प्रूव्ह करण्यासाठी दोन प्रॉपर्टीज. ॲसिडमध्ये जर आपण सोडियम मेटल सोबत रिॲक्ट केला ॲसिडला तर त्याच्यापासून सोडियम ॲसिड फॉर्म होते, सोडियम सॉल्ट ऑफ ॲसिड आणि हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होते. ही एक ॲसिडिक नेचरची रिॲक्शन आहे. कुठल्याही ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये मेटल ॲड केल्यानंतर हायड्रोजन गॅस जर बाहेर पडत असेल तर त्याला ॲसिड म्हणतात. त्याचं एक्झाम्पल CH3COOH सोबत ट्वाईस Naची रिॲक्शन. त्याच्यानंतर सेकंड रिॲक्शन बघा, ॲसिडमध्ये आपण सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे ॲसिड आणि बेस न्यूट्रलायझेशन रिॲक्शन आहे. इथं सॉल्ट आणि वॉटर तयार होते. एक्झाम्पलमध्ये आपण ॲसिटिक ॲसिड घेतलं, NaOH, सोडियम सॉल्ट ऑफ ॲसिड फॉर्म झाला आणि H2O. त्यानंतरची रिॲक्शन आहे बघा ॲसिड आणि सोडियम बायकार्बोनेटमध्ये. इथं पण सॉल्ट फॉर्म झाला H2O आणि CO2. एक एक्झाम्पल आपण आरची किंमत मिथिल ग्रुप घेतला, ॲसिटिक ॲसिड, सोडियम बायकार्बोनेट, सोडियम ॲसिटेट, H2O आणि CO2. त्याच्यानंतर बघा रेझोनन्स ऑफ ॲसिड इन वॉटर. ॲसिडमध्ये आपण वॉटर टाकलं H3O पॉझिटिव्ह आणि हे त्याचे दोन रेझोनन्स फॉर्म झालेत. त्यानंतर आपण याला डिसोसिएशन कॉन्स्टंट K इक्विलिब्रियम, हे दोन प्रॉडक्ट याचा गुणाकार डिवायडेड बाय रिॲक्टंट H2O घेतला आपण कॉन्स्टंट. pKa म्हणजे मायनस लॉग Ka. आता pKa म्हणजे काय तर लोअर pKa स्ट्रॉंगर ॲसिड. जर pKa ची किंमत कमी असेल तर ॲसिड ऍसिडच्या प्रिपरेशन नॉमेनक्लेचर हा पार्ट आपण पाहतो. ऍसिडच्या ऍसिडिक प्रॉपर्टीज म्हणजे त्यावरून ऍसिड हे ऍसिड आहे हे प्रूव्ह होते. ऍसिडच्या रिॲक्शन आहेत सोडियम मेटल सोबत, सोडियम हायड्रॉक्साईड सोबत. त्यावरून आपण ठरवतो की हा जो ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे हा ऍसिड आहे. आता ऍसिडिटी सबस्टिट्यूएंटवर डिपेंड असते. इफेक्ट ऑफ सबस्टिट्यूएंट्स ऑन ऍसिडिटी ऑफ ऍसिड. जो ऍसिड आहे त्याला आपण एखादा सबस्टिट्यूएंट जोडला तर तो ऍसिडिटी वाढवतो की कमी करतो, त्याचा इफेक्ट त्या मॉलिक्यूलवर कसा होतो हे आपल्याला बघायचं आहे. आता एखादा तुम्हाला मित्र असतो का, त्याच्यात तुम्हाला नेहमी डिमांड असतात, म्हणजे तो तुम्हाला काहीतरी तुमच्याकडून ओढणारा ग्रुप असतो. तर असा ओढणारा ग्रुप जेव्हा आपल्याला जॉईंट असतो तेव्हा आपली सुद्धा ऍसिडिटी वाढते, चिडचिडपणा वाटतो. त्याला आपण इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप असं म्हणतो. काही डोनर ग्रुप असतात, म्हणजे एखादा तुमचा मित्र आहे तुम्हाला मदत करतो, तो डोनेटिंग ग्रुप आहे. तो तुम्हाला दिसल्याबरोबर तुम्हाला रिलॅक्स वाटते, कारण तो जो ग्रुप आहे तो इलेक्ट्रॉन डोनेट करतो. तशाच प्रकारे ऍसिडमध्ये पण जर हे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप, इथं लिस्ट आहे का, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जे आहे ते जर ऍसिड मॉलिक्यूलला जोडलेले असले तर
त्या मॉलिक्यूलची ऍसिडिटी इन्क्रीज होते, वाढते त्याची ऍसिडिटी. तर ते जे ग्रुप आहेत इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप, तो इथं दिलेला आहे बघा, C6H5 पूर्ण हॅलोजन आहे, सायनाइड NO2 CF3 इन्क्रीजिंग ऑर्डरने दिलेले आहे. हे जर ऍसिड मॉलिक्यूलला अटॅच असतील तर त्या मॉलिक्यूलची ऍसिडिटी अजून वाढते, इन्क्रीज होते. त्याविरुद्ध इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप म्हणजे डिक्रीजेस ऍसिडिटी. आता अल्काइल ग्रुप फॉर एक्झाम्पल मिथाइल, इथाइल, प्रोपाइल हे जे ग्रुप आहेत हे इलेक्ट्रॉन डोनर आहेत. इलेक्ट्रॉन डोनर असल्यामुळे त्यांच्यामुळे ऍसिडिटी जी आहे ती डिक्रीज होते. पुन्हा काही एक्झाम्पल आहेत, OH ग्रुप आहे, OR म्हणजे त्याचं एक्झाम्पल OCH3 NH2 हे ग्रुप जे आहेत ते इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. इलेक्ट्रॉन डोनर ग्रुप असल्यामुळे ऍसिडिटी डिक्रीज होते. त्यानंतर बघा एक हा ऍसिड मॉलिक्यूल आहे, त्याला आपण इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुपचा जोडला तर ऍसिडिटी इन्क्रीज होते. त्याच ऍसिड मॉलिक्यूलला जर आपण इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप ॲरो बघा, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप तर ऍसिडिटी डिक्रीज होते. तसंही ऍसिडिटी ठरवण्यासाठी सर्वात बेस्ट pKa व्हॅल्यूज असतात. लोअर pKa स्ट्रॉंगर ऍसिड, pKa व्हॅल्यूज वरून आपण ठरवतो की हा ऍसिड स्ट्रॉंग आहे आणि हा ऍसिड वीक आहे. आता एक एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे पहा, त्याहून पूर्ण क्लिअर होईल. हा बेन्झोइक ऍसिड ॲरोमॅटिक ऍसिड आहे, याचा pKa 4.19 आहे. याला इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जोडला आपण NO2, हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे. pKa व्हॅल्यूज कमी झाली म्हणजे मोर ऍसिडिटी. जर हा NO2 ग्रुप पॅरा पोझिशनवर असेल, पॅरा नायट्रोबेन्झोइक ऍसिड इज मोर ऍसिडिटी, आणि हा जर ऑर्थोर असेल तर pKa व्हॅल्यूज बघा खूप कमी आहे, इट इज मोर ऍसिडिटी. तो जे बेन्झोइक ऍसिडला आपण इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जोडला OCH3 OR, हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. ऍसिडिटी डिक्रीजेस म्हणून याची ऍसिडिटी सर्वात लोवेस्ट आहे. तर ऍसिडिटी डिपेंड करते pKa व्हॅल्यूजवर. लोअर द pKa स्ट्रॉंगर इज द ऍसिड. NCERT बुकमध्ये हा सिक्वेन्स दिलेला आहे बघा, CF3COOH पासून तर इथं ॲसिटिक ॲसिड आणि त्याच्यानंतर प्रोपॅनोइक ॲसिडपर्यंत. तर असा हा हे सर्वात जास्त ॲसिडिटी या सिक्वेन्समध्ये CF3COOH ची आहे. असा हा सिक्वेन्स NCERTच्या बुकमध्ये दिलेला आहे. त्यानंतर एक कन्सेप्ट आहे बघा, ड्यू टू रेझोनन्स फिनाइल ऑर व्हिनाइल ग्रुप अटॅच टू COOH ग्रुप इन्क्रीजेस ॲसिडिटी. जर COOH ग्रुपला व्हिनाइल ग्रुप किंवा फिनाइल ग्रुप अटॅच असेल तर त्या ॲसिडची ॲसिडिटी इन्क्रीज होते, कारण फिनाइल आणि व्हिनाइलमध्ये डबल सिंगल डबल बॉन्ड येतो इथे मॉलिक्यूलमध्ये, त्यामुळे इथं रेझोनन्स होते आणि रेझोनन्समुळे यांची ॲसिडिटी वाढते. पुन्हा हा जो व्हिनाइल ग्रुपमधला किंवा फिनाइलमधला जो कार्बन आहे जो COOH ग्रुपला अटॅच असतो तर तो sp2 हायब्रिडायशनमध्ये असतो. sp2 हायब्रिडायशनमध्ये कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते, त्यामुळे त्याच्यामध्ये ॲसिडिक नेचर येते. त्यानंतर बघा आता एक एक्झाम्पल हा कन्सेप्ट समजण्यासाठी, बेन्झोइक ॲसिड याचा pKa आहे 4.19. याला जर मी इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप म्हणजे इलेक्ट्रॉन ओढणारा ग्रुप जर मी याला जोडला तर याची ॲसिडिटी वाढते, pKa कमी होते म्हणजेच ॲसिडिटी वाढते. जर याच बेन्झोइक ॲसिडला मी इलेक्ट्रॉन डोनर म्हणजे इलेक्ट्रॉन देणारा ग्रुप जोडला तर त्याची ॲसिडिटी कमी होते म्हणजेच त्याची pKa व्हॅल्यू जी आहे ती वाढते. स्मॉलर pKa स्ट्रॉंगर ॲसिड. त्यानंतर हे एक्झाम्पल आपण बोर्डवर एक्सप्लेन केलं होतं बघा. त्यानंतरचं एक्झाम्पल बघा याच्यात COOH CCl3 आहे, 3 क्लोरीन आहेत, इथं 2 क्लोरीन आहेत, इथं 1 क्लोरीन आहे आणि इथं ॲसिटिक ॲसिड आहे, म्हणजे इथून एक क्लोरीन वाढवत नेलेला आहे. क्लोरीन हा इलेक्ट्रॉन ओढणारा ग्रुप आहे, त्यामुळे pKa व्हॅल्यू कमी होते म्हणजे त्याची ॲसिडिटी वाढते. हा मोस्ट ॲसिडिक. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये बघा, या एक्झाम्पलमध्ये जो Cl आहे हा 3 नंबरच्या कार्बनवर 1 2 3 4 नंबरच्या कार्बनवर आहे, इथं 3 नंबरच्या कार्बनवर आहे, इथं 2 नंबरच्या कार्बनवर आहे, म्हणजे COOHच्या जवळ आहे, त्याच्यामुळे हा इलेक्ट्रॉन जास्त ओढेल, त्याच्यामुळे हा मोर ॲसिडिक. इथं हा दूर जातो या COOH ग्रुपपासून आणि इथं हा एकदम शेवटच्या कार्बनवर आहे, त्यामुळे हा लेस ॲसिडिक. त्यानंतरच्या एक्झाम्पलमध्ये बघा CH2Cl COOH
म्हणजे क्लोरो ॲसिटिक ॲसिड आहे, त्याच्यानंतर फॉर्मिक ॲसिड, त्याच्यानंतर ॲसिटिक ॲसिड आणि नंतर मग प्रोपॅनोइक ॲसिड. हे सिक्वेन्स आहेत. हे सर्व डिपेंड करतं त्या पीके व्हॅल्यूजवर. ज्याची पीके स्मॉल तो स्ट्रॉंगर ॲसिड. आता ॲसिटिक ॲसिड, त्याच्यानंतर इथं बघा हे बेन्झोइक ॲसिड, याला NO2 ग्रुप जोडला, हा ओढणारा ग्रुप आहे, हा मोर ॲसिडिक येईल. OCH3 हा डोनर ग्रुप आहे, इलेक्ट्रॉन त्याच्यामुळे याची कमी येईल आणि त्याच्यापेक्षा कमी आहे पीके वरून 4.74 ॲसिडिक ॲसिड. त्याच्यानंतर हा बेन्झोइक ॲसिड, याला हा देणारा ग्रुप जोडला, ॲसिडिटी कमी झाली, हा लेस ॲसिडिक आहे. हा ओढणारा ग्रुप याला जोडला, ॲसिडिटी इन्क्रीजेस. इथं बघा COOH ला मिथिल आहे आणि इथं व्हिनाइल ग्रुप आहे. व्हिनाइल ग्रुपमुळे ॲसिडिटी वाढते, त्याच्यामुळे हा मोर ॲसिडिक आहे. हा फिनाइल ग्रुप जर डायरेक्ट बेंझिनच्या रिंगला अटॅच असला तर रेझोनन्समुळे याची ॲसिडिटी याच्यापेक्षा वाढते, इट इज लेस, आणि हा मोर ॲसिडिक आहे. NO2 आणि Cl ग्रुपची कंपॅरिझन आहे. पहा इथं NO2 इज मोर ॲसिडिक दॅन Cl. आणि जे 10 नंबरचं आहे हे सिमिलर टू 6 नंबर आहे. सेम एक्झाम्पल आहे, हे थेरॉटिकल आहे, हे स्ट्रक्चर काढलेले आहेत. 6 आणि 10 हे सेम आहे. त्यानंतर ॲसिडच्या रिॲक्शन. फॉर्मेशन ऑफ अनहायड्राइड. जेव्हा आपण ॲसिडचे 2 मॉलिक्यूल P2O5 स्ट्रॉंग डिहायड्रेटिंग एजंट आहे बा, त्याच्या प्रेझेन्समध्ये जेव्हा आपण 2 ॲसिडच्या मॉलिक्यूलला हीट करतो तेव्हा त्याच्यापासून वॉटर मॉलिक्यूल निघून जाते. इथून H आणि हा OH आणि हा H असं H2O निघते आणि इथं अनहायड्राइड फॉर्म होते. इथॅनोइक ॲसिडपासून इथॅनोइक अनहायड्राइड तयार होते. फॉर्मेशन ऑफ अनहायड्राइड. 2 molecules of acid heated with P2O5 gives anhydride. त्यानंतरची रिॲक्शन बघा, फॉर्मेशन ऑफ इस्टर म्हणजे इस्टरिफिकेशन. फॉर्मेशन ऑफ इस्टर. ॲसिड प्लस अल्कोहोल इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेट H2SO4 और HCl इट गिव्स इस्टर. तर ॲसिडमधून OH ग्रुप निघते आणि अल्कोहोलमधून हायड्रोजन निघतो. हे ट्रेसर टेक्निकनं प्रूव्ह केलेलं आहे की ॲसिडमधून OHच ग्रुप निघतो आणि अल्कोहोलमधून हायड्रोजन निघतो, इस्टर तयार होते H2O. एक एक्झाम्पल बघू आपण. इथॅनोइक ॲसिड म्हणजे ॲसिटिक ॲसिडमध्ये आपण इथिल अल्कोहोल टाकला तर यातून OH आणि यातून H, तर अशा प्रकारे इथं इथिल इथॅनोएट तयार होते. इथिल इथॅनोएट किंवा इथिल ॲसिटेट, अशा प्रकारे इस्टर तयार होते. त्यानंतर फॉर्मेशन ऑफ अनहायड्राइड, असाइल क्लोराईड, फॉर्मेशन ऑफ असाइल क्लोराईड. या रिॲक्शनमध्ये बघा, व्हेन ॲसिड heated with PCl3, PCl5 or SOCl2 gives acyl chloride. आता प्रत्येकाच्या रिॲक्शन आहेत पहा. RCOOH प्लस PCl3, यातला OH ग्रुप निघून जाईल आणि तिथं Cl येईल, RCOCl प्लस H3PO3. सेम रिॲक्शन आपण अल्कोहोलमध्ये केलेले आहेत ROH प्लस PCl3च्या. इथं फक्त ॲसिड आहे, निघतो OH ग्रुप आणि तिथं येतो Cl ग्रुप. RCOOH प्लस PCl5, RCOCl प्लस POCl3 प्लस HCl, याच्यामधला OH ग्रुप निघून जाईल आणि इथं Cl ग्रुप येईल. एक्झाम्पल घेतला, आरची किंमत CH3COOH PCl5 सोबत CH3COCl ॲसिटिल क्लोराईड प्लस POCl3 प्लस HCl. सर्वात बेस्ट आहे RCOOH प्लस SOCl2, RCOCl. इथं पण OHच्या जागेवर प्रत्येक ठिकाणी Clचं रिप्लेसमेंट आहे, पण या रिॲक्शनला सेपरेशन आणि प्युरिफिकेशनची गरज नाही, म्हणून ही बेस्ट प्रिपरेशन आहे. त्याचं एक्झाम्पल बघा, CH3COOH प्लस SOCl2, CH3COCl प्लस SO2 प्लस HCl. त्यानंतरची रिॲक्शन आहे पहा, अमाइड फॉर्मेशन. अमाइडचं फॉर्मेशन, ॲसिडपासून अमाइड कसं तयार करायचं. ॲसिडमध्ये अमोनिया टाकायचा, हा NH3 ग्रुप पूर्ण या हायड्रोजनमध्ये ॲड करायचा, RCOO निगेटिव्ह NH4 पॉझिटिव्ह अमोनियम सॉल्ट फॉर्म होते. त्याला हीट दिल्यानंतर इथून H2 आणि यातला एक ऑक्सिजन असं H2O बाहेर पडते आणि हा जो ब्रॅकेट रेड ब्रॅकेटमधला जो ग्रुप आहे तिथून H2O गेल्यानंतर याचं कन्व्हर्शन CONH2 ग्रुपमध्ये होते. म्हणजे ॲसिडमध्ये अमोनियम सॉल्ट तयार होते, त्यातून वॉटर निघून त्याच्यापासून अमाइड तयार होते. आता आपण त्याचं एक्झाम्पल बघू बघा. ॲसिटिक ॲसिड घेतलं, त्याच्यामध्ये आपण अमोनिया टाकला, हा NH3 पूर्ण हायड्रोजनमध्ये टाका, इथं COO NH4 पॉझिटिव्ह,
यातून H2O काढा, 2 हायड्रोजन काढा आणि 1 ऑक्सिजन काढा, अमाईड तयार होते. ॲसिटिक ॲसिडपासून हा अमाईड तयार झाला म्हणून याचं नाव ॲसिटॅमाईड. किंवा 2 कार्बनचा इथॅनामाईड, कॉमन सिस्टीम ॲसिटॅमाईड, इथॅनामाईड. सेम रिॲक्शन बघा, COOH, याच्यामध्ये अमोनिया टाकला आपण, हा COONH4 पॉझिटिव्ह, CONH2. हे बेन्झोइक ॲसिड आहे, अमोनियम बेन्झोएट, बेन्झामाईड. त्यानंतर एक महत्त्वाची रिॲक्शन बघा, थॅलिक ॲसिड घेतला आपण, तर याच्यात 2 COOH ग्रुप आहे, याला 2 अमोनिया लागतील, एक NH3 मध्ये टाका, दुसरा NH3 मध्ये टाका, अमोनियम थॅलेट तयार होते. पहा असं हे अमोनियम थॅलेट. कन्व्हर्शन फक्त रेड आहेत, पहा हे रेड कलरमध्ये जे दाखवलेले आहेत तेवढे कन्व्हर्शन होतात. पुन्हा याला हिट दिली, इथून एक H2O निघेल, इथून एक H2O निघतील, ट्वाईस H2O बाहेर निघतील असे. याला स्ट्रॉंग हिट दिल्यानंतर इथून अमोनिया बाहेर पडेल, 1 नायट्रोजन आणि 3 हायड्रोजन, आणि हा जो CONH2 ग्रुप आहे, या 2 CONH2 ग्रुप मिळून हा थॅलिमाईड फॉर्म आहे. मी थॅलिक ॲसिड, त्याच्यात अमोनिया ॲड केला, अमोनियम थॅलेट, त्याच्यानंतर त्याला हिट दिल्यानंतर त्याच्यापासून अमाईड ग्रुप तयार झाला, थॅलिक ॲसिडपासून असल्यामुळे त्याला आपण थॅलामाईड म्हणतो. थॅलामाईडला जर आपण स्ट्रॉंग हिट केली तर त्याच्यापासून थॅलिमाईड होतो, थॅलिमाईड. आता आपल्याला अमाईन्समध्ये एक प्रिपरेशन आहे, पहा, थॅलिमाईडपासून प्रायमरी अमाईन. तर हा थॅलिमाईड काय असतो, इथं कन्फ्युजन होते त्यावेळेस अमाईन्समध्ये. आता ही ॲक्च्युअल ॲसिडची रिॲक्शन नाही, परंतु आपल्याला ही रिॲक्शन अमाईन्समध्ये आहे. ही इथं यासाठी बघायची आहे की थॅलिमाईड काय असतो तो तिथं आठवत नाही, म्हणून थॅलिमाईड. आता इथं आपण हा थॅलिमाईड तयार केलेला आहे, हा थॅलिमाईड, हा इथं घेतला आपण थॅलिमाईड. आता या थॅलिमाईडला जर आपण KOH सोबत रिॲक्ट केलं तर इथं हा जो हायड्रोजन आहे इथं चेंजेस होतात बघा. हा हायड्रोजन आहे, त्याच्या जागेवर हा पोटॅशियम आला, सॉल्ट असल्यामुळे पॉझिटिव्ह निगेटिव्ह. त्याच्यात RX टाकला, Kच्या जागेवर R आला, आणि पुन्हा याच्यामध्ये NaOH टाकला, हे ONA निगेटिव्ह, Na पॉझिटिव्ह, सॉल्ट फॉर्म झाले, आणि याच्यापासून RN. आता हा जो आपण वर थॅलिमाईड तयार केलेला आहे तो थॅलिमाईड, त्याला पोटॅशियम हायड्रॉक्साईडसोबत आपण हीट दिली, हा H इथून निघणार, याच्या जागी K येणार, त्याच्यानंतर RX टाकल्यानंतर R, आणि त्याच्यानंतर Na. लक्षात कसं ठेवायचं, ही थॅलिक ॲसिड टू थॅलिमाईड. म्हणजे थॅलिक ॲसिडमध्ये अमोनिया टाकला, थॅलिमाईड, आणि थॅलिमाईडमध्ये KOH, RX आणि NaOH हे टाकल्यानंतर याच्यापासून प्रायमरी अमाईन्स. म्हणजे लक्षात ठेवू शकता, कोरोना पण लक्षात ठेवू शकता बघा, KOR आणि हा Na. म्हणजे थॅलिमाईडमध्ये कोरोना ॲड केला की प्रायमरी अमाईन्स मिळते. थॅलिक ॲसिड, हे बघा इथं थॅलिक ॲसिड, याला निमोनिया लक्षात ठेवा, थॅलिक ॲसिडला निमोनिया टाकला, अमोनियाच्या जागी निमोनिया लक्षात ठेवा, थॅलिक ॲसिड, निमोनिया, थॅलिमाईड. थॅलिमाईड, कोरोना, प्रायमरी अमाईन्स. त्यानंतर ॲसिडच्या काही रिॲक्शन ज्यामध्ये COOH ग्रुप इन्व्हॉल्व होते. ही रिॲक्शन आपण रिडक्शनमध्ये पण व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. रिडक्शन ऑफ ॲसिड, LiLH4 इथर, सर्वात बेटर आहे डायबोरेन, NaBH4 नॉट रिड्यूस COOH ग्रुप, एक कंडिशन. RCOOH फक्त COOH ग्रुपचं कन्व्हर्शन CH2H ग्रुपमध्ये. इथं एक्झाम्पल घेतलं पहा, CH3COOH, ॲसिटिक ॲसिड, इट गिव्ज इथॅनॉल. म्हणजे 2 कार्बनचं ॲसिड, त्याच्यापासून 2 कार्बनचा अल्कोहोल, इथॅनॉल. त्याच्यानंतर थर्ड एक्झाम्पल बघा, सायक्लोप्रोपेन कार्बॉक्झिलिक ॲसिड. हा जो COOH ग्रुप आहे याचं कन्व्हर्शन होईल CH2H मध्ये, सायक्लोप्रोपिल मिथॅनॉल. अशा प्रकारे RCOOH इज कन्व्हर्टेड टू RCH2OH. त्यानंतरची रिॲक्शन बघा, डिकार्बॉक्झिलेशन. ही रिॲक्शन आपण अल्केनमध्ये पाहिलेली आहे, हायड्रोकार्बन्स. डिकार्बॉक्झिलेशन बाय सोडा लाईम, 3 NaOH रेशोमध्ये आणि CaO1 3:1चा रेशो आहे तो. व्हेन सोडियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड हिटेड विथ सोडा लाईम गिव्स अल्केन. बघा आता या रिॲक्शनमध्ये हा ग्रुप COOH ग्रुप जो आहे तो इन्व्हॉल्व होते. RCOONA, हा COONA ग्रुप निघून जाईल, तिथं या NaOH मधला RH तयार होईल, Na2CO3, Na2CO3 हा ग्रुप बाहेर पडेल. CO2 निघणे म्हणजे डिकार्बॉक्झिलेशन, तर हा R राहील आणि याच्यामधला H असं अल्केन तयार होते. खाली एक्झाम्पल बघा, सोडियम ॲसिटेट, हा COONA काढायचा आणि त्याच्या जागी हायड्रोजन CH3H म्हणजे मिथेन, सोडियम ॲसिटेटपासून मिथेन. तर डिकार्बॉक्झिलेशन
by soda lime gives alkane. Substitution reaction in the hydrocarbon part. म्हणजे आता जो COOH ग्रुप आहे त्यामध्ये चेंजेस होणार नाहीत. हा जो हायड्रोकार्बन पार्ट आहे यामध्ये चेंजेस होतील. अल्फा हॅलोजनेशन, हेल होलार्ड झेलेन्स्की रिॲक्शन. या रिॲक्शनमध्ये ॲसिड रिॲक्ट होईल Cl2 किंवा Br2 सोबत विथ रेड फॉस्फरस गिव्स अल्फा हॅलो कार्बॉक्झिलिक ॲसिड. हा कार्बोनिल कार्बन, हा अल्फा कार्बन, याच्यावरचे जे दोन हायड्रोजन आहेत तिथं हॅलोजनेशन होईल इन प्रेझेन्स ऑफ X2, रेड पी आणि H2. बघा इथचा हायड्रोजन, इथं आला X हॅलोजन. तर फक्त अल्फा कार्बन, हा जो कार्बन येईल हा बीटा कार्बन येईल. अल्फा कार्बनचं हॅलोजनेशन करायचं आहे. एक्झाम्पल बघा, हा कार्बोनिल कार्बन, अल्फा कार्बन, Br2, रेड पी, H2 टाकल्यानंतर इथचा एक हायड्रोजन निघेल आणि त्याच्या जागी Br, हा हायड्रोजन आणि यातला एक Br, HBr बाहेर पडेल. फक्त अल्फा हायड्रोजन सबस्टिट्यूटेड होतात. बघा आता याच्यामध्ये याला 3 हायड्रोजन अल्फा आहेत. पहिलं ब्रोमिनेशन केलं, हॅलोजनेशन, अल्फावरचा एक हायड्रोजन गेला, एक Br. सेकंडमध्ये 2 Br आले, 2 हायड्रोजन गेले. थर्डमध्ये 3 हायड्रोजन गेले, 3 Br आले. त्यानंतरच्या एक्झाम्पलमध्ये बघा, हा अल्फा कार्बन आहे, याच्यावर 2 हायड्रोजन आहेत. पहिल्या स्टेपमध्ये एक Br आला, दुसऱ्या स्टेपमध्ये 2 Br आले. नंतर जर तुम्ही Br2 आणि फॉस्फरस टाकाल तो नो रिॲक्शन, कारण आता अल्फा हायड्रोजन संपलेले आहेत. हा जो आहे हा बीटा हायड्रोजन आहे. त्यानंतर रिंग सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता या रिॲक्शनमध्ये रिंगमध्ये सबस्टिट्यूशन होते. ॲरोमॅटिक COOH ग्रुप जो आहे तो डिॲक्टिवेटिंग आहे आणि मेटा डायरेक्टिंग आहे. त्यामुळे आपण याचं नायट्रेशन केलं तर NO2 ग्रुप मेटा पोझिशनवर येते. आपल्याला बेन्झोइक ॲसिडपासून मेटा ब्रोमो बेन्झोइक ॲसिड मिळते. ब्रोमिनेशन केलं तर Br मेटा पोझिशनवर येतो, M ब्रोमो बेन्झोइक ॲसिड. ॲसिड डज नॉट अंडरगोज फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन. ॲरोमॅटिक ॲसिड जे आहे ते फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन शो करत नाही.